पालक आणि मटकीची मस्त रसरशीत आणि खमंग झणझणीत भाजी कशी बनवायची ते पाहूयात. मुलं फक्त पालकची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने मटकी आणि पालकची मस्त भाजी करू शकता. तर त्यासाठी कांदा अगदी बारीक असा चॉप करून घेतला किंवा चिरून सुद्धा घेऊ शकता. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. चिरून घेतलेला कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली. हे सगळं खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा वापरू शकता. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतला आणि टोमॅटो मऊ शिजेपर्यंत हे परतून घेतलं. त्यानंतर हळद, साठवणीचं लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घालून पुन्हा मिक्स करून घेतलं. या मसाल्याला चांगलं तेल सुटलं की एक वाटीभर चिरून घेतलेला पालक घेतला. पालकची पाने मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. पालक मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. 5 मिनिटे हा पालक आपल्याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे. त्यामुळे यावरती झाकण ठेवलं आणि 5 मिनिटे वाफ दिली. आता यामध्ये 1 ते 1.5 कप मटकी घेतली. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. या भाजीमध्ये पालक जास्त प्रमाणात सुद्धा वापरू शकता. फक्त अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे कारण मंद आचेवरच हे आपल्याला शिजवून घ्यायचंय. थोडासा गूळ, चिंच आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं. यावरती झाकण ठेवून मंद आचेवरच मटकी छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. पालकच्या भाजीला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये जास्त पाणी वापरायची गरज लागत नाही. ज्यांना पालकची भाजी आवडत नाही किंवा खात नसतील त्यांना सुद्धा ही भाजी खूप आवडेल. गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी चवीला अतिशय छान लागते.